ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचं आता स्पष्ट झालंय। आधी तृणमूलच्या 80 पैकी 58 आमदारांनी ममता यांचं नेतृत्व नाकारत वेगळा गट स्थापन केला। त्यानंतर तृणमूलच्या 28 पैकी 20 लोकसभेच्या खासदारांनी काकोली घोष यांच्या नेतृत्वात भाजप प्रणित एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय असं सांगण्यात येत आहे। आता हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय। पण तृणमूलच्या खासदारांचं फुटणं ही ममतांसोबतच एकनाथ शिंदेंचं सुद्धा टेन्शन वाढवणारी गोष्ट असल्याच्या चर्चा आता व्हायला लागल्यात। एकनाथ शिंदेंची शिवसेना हा एनडीए मधला भाजपचा सगळ्यात महत्त्वाचा भागीदार आहे। लोकसभेतल्या खासदारांच्या जोरावरतीच एकनाथ शिंदेंचं राष्ट्रीय राजकारणातलं वजन चांगलंच वाढलेलं आहे। पण आता तृणमूलच्या 20 खासदारांनी जर भाजपला पाठिंबा दिला तर एकनाथ शिंदेंचं दिल्लीतलं महत्त्व कमी होणार का, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलंय। पण या चर्चांमागे खरंच तथ्य आहे का? तृणमूलच्या फुटीर खासदारांमुळे शिंदेंचं टेन्शन वाढणार की शिंदे आपलं महत्त्व आणखीन वाढवणार, पाहूयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। तृणमूलच्या फुटीर खासदारांनी एनडीएला पाठिंबा दिला तर शिंदेंचं टेन्शन वाढू शकतं असं म्हणण्याचं पहिलं कारण दिसतं ते म्हणजे शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी होणं। 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसला। 400 पारचा नारा देणारा भाजपची गाडी फक्त 240 खासदारांवरतीच अडकली। सत्तेसाठी लागणारा 272 हा बहुमताचा आकडा भाजपकडे नसल्यानं मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी मित्र पक्षांच्या टेकूची गरज होती। यात 16 खासदारांसह असलेला चंद्राबाबू नायडूंचा टीडीपी, 12 खासदार असलेला नितीश कुमार यांचा जेडीयू आणि 7 खासदार असलेली एकनाथ शिंदेंची शिवसेना या 3 पक्षांमुळे भाजपला 272चा आकडा गाठता आला। त्यामुळे नायडू, नितीश आणि शिंदे या तिन्ही नेत्यांची मर्जी सांभाळणं हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासाठी क्रमप्राप्त होतं। त्यामुळे साहजिकच एकनाथ शिंदेंचं राष्ट्रीय राजकारणातलं राष्ट्रीय पातळीवरचं महत्त्व वाढलेलं दिसलं। आता चंद्राबाबू नायडूंमुळे फक्त केंद्रच नाही तर आंध्र प्रदेशात सुद्धा भाजपही सत्तेत आलेली आहे। फक्त 8 आमदारांच्या जोरावर भाजपला दक्षिणेतलं आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी चंद्राबाबू नायडू महत्त्वाचे आहेत। पण नायडूंच्या मागण्या या कायमच राज्यासाठी जास्तीत जास्त निधी, आंध्र प्रदेशच्या राजधानीच्या उभारणीसाठी पॅकेज याच भोवती फिरत आलेल्या आहेत। त्यामुळे नायडूंच्या या मागण्या पूर्ण करणं भाजपसाठी कठीण नाहीये। नितीश कुमारांचा विचार केला तर बिहारमध्ये भाजप आता मोठा भाऊ झाला असला तरी नितीश यांच्या जेडीयूमुळे त्यांना बिहारमध्ये सत्ता मिळालेली आहे। पण त्यांना आधीच मुख्यमंत्री पद देत मग राज्यसभेवर जाण्याची त्यांची इच्छा पूर्ण करून भाजपनं नितीश कुमार यांच्या मुलाला राज्यात मंत्रीपद दिलंय। आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नितीश कुमार यांना केंद्रामध्ये मंत्रीपद देऊन भाजप आपला हा पार्टनर आपल्याच बाजूने भक्कम करू शकतो अशा चर्चा चालू आहेत। तसंच बिहारमध्ये भाजपचं वाढलेलं संख्याबळ पाहता राज्यातलं आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर राष्ट्रीय राजकारणातलं आपलं स्थान जर मजबूत करायचं असेल तर आता भाजपशिवाय आपल्याला पर्याय नाहीये याची जाणीव नितीश कुमारांना सुद्धा आहे। त्यामुळे नितीश कुमारांना सुद्धा मॅनेज करणं भाजपला सोयीचं जातं। पण एकनाथ शिंदेंचा विषय मात्र वेगळा आहे। एकनाथ शिंदेंकडे राज्यामध्ये 57 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत। 132 जागांसहित भाजप राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे। आता स्वबळावरती सत्तेत नसला तरी भाजपला बहुमताच्या आकड्यापासून फक्त 13 जागा कमी पडतात। त्यामुळे भाजपची ही गरज राष्ट्रवादीच्या 41 आमदारांमुळे सुद्धा सहज पूर्ण होते आणि फक्त हे 2 पक्ष राज्यात आपलं भक्कम सरकार स्थापन करू शकतात। यातनं शिंदेंचं वाढलेलं महत्त्व कमी करणं भाजपला शक्य होतं। पण शिंदेंना डावलणं भाजपला अवघड जातं कारण केंद्रातल्या सत्तेसाठी शिंदेंच्या 7 खासदारांची भाजपला असलेली गरज, हीच गरज ओळखून शिंदेंनी आतापर्यंत आपली बार्गेनिंग पॉवर कित्येक पटीने वाढवली आहे। भाजप सगळ्यात मोठा पक्ष असताना सुद्धा शिंदेंनी या 7 खासदारांच्या जोरावर मुख्यमंत्री पदासाठी अगदी शेवटपर्यंत आपला क्लेम कायम ठेवला असं सांगण्यात आलं होतं। केंद्रातल्या ताकदीच्या जोरावर शिंदेंनी राज्यातली आपली पॉवर कमी होऊ दिलेली नाहीये। थोडक्यात एकनाथ शिंदे मुख्यवरून उप झाले पण यामुळे राजकारणातलं त्यांचं महत्त्व कमी झालं नाही, ते याच 7 खासदारांच्या जोरामुळे। पण आता जर तृणमूलच्या 20 खासदारांचा भक्कम पाठिंबा भाजपला मिळाला तर भाजपला शिंदेंची विशेष गरज लागणार नाही असं म्हटलं जातंय। त्यामुळे शिंदेंची बार्गेनिंग किंग ही ओळख कमकुवत होऊ शकते। त्यामुळे सत्तेत राहून आपलं राजकीय महत्त्व वाढवण्यासाठी शिंदेंनाच भाजपशी जुळवून घेणं क्रमप्राप्त ठरू शकतं अशा चर्चा व्हायला लागल्यात। म्हणून तृणमूलच्या फुटीचा शिंदेंना काही प्रमाणात फटका बसू शकतो असं म्हटलं जातंय। तृणमूलच्या फुटीमुळे एकनाथ शिंदे अडचणीत आलेत असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे सब कुछ फडणवीस होण्याची शक्यता।
2024च्या विधानसभेनंतर राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्च्यांची अदलाबदल झाली आहे. तेव्हापासून फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष आहे, अशा चर्चा अनेकदा झाल्या. शिंदेंनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या योजनांना फडणवीसांनी ब्रेक लावणं, पालकमंत्री पदांवरनं रंगलेला वाद, ठाण्याच्या शिंदेंच्या हक्काच्या गडामध्ये भाजपनं आपली ताकद वाढवणं, गणेश नाईक, रवींद्र चव्हाण, संजय केळकर अशा शिंदेंच्या पारंपरिक विरोधकांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात शिंदेंसाठी सुरुंग पेरणं हा फडणवीसांच्याच खेळीचा भाग असल्याचं म्हटलं जातं. पण या सगळ्यात एकनाथ शिंदेही शांत बसले नाहीत. आपलं महत्व कमी करण्याचा किंवा आपल्याला अडचणीत आणण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न होतोय असं त्यांना वाटतं, तेव्हा तेव्हा शिंदेंनी थेट दिल्ली गाठत फडणवीसांना कट शहा दिला. एकनाथ शिंदेंनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या माध्यमातून सूत्र हलवून घेत आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्याचं आजवर अनेकदा दिसून आले. आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं वारंवार शिंदेंची मर्जी सांभाळण्यामागचं कारण अर्थातच सत्ता टिकवण्यासाठी त्यांची असलेली गरज असल्याचं लपून राहिलेलं नाहीये. पण गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहिल्या तर दिल्लीतल्या भाजप नेतृत्वानं शिंदेंकडे पाठ फिरवली अशा चर्चा राजकीय वर्तुळात व्हायला लागल्या. विधान परिषदेच्या जागा वाटपात एकनाथ शिंदे जास्तीच्या जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. जागा वाटपाचा तिढा दिल्लीतनं सोडवला जावा अशी शिंदेंची इच्छा होती. त्यामुळे शिंदेंनी दिल्ली गाठत दोनदा अमित शहांना भेटण्याचा प्रयत्नही केला. पण दोन्ही वेळा शहांनी त्यांना भेट नाकारल्याच्या बातम्या आल्या. पण देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये मोदी आणि शहांना भेटले आणि विधान परिषदेचा पेपर मुंबईतच सोडवला जाईल असं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे दिल्लीतल्या भाजप नेतृत्वानं आता राज्यातले सगळे अधिकार फडणवीसांच्या हातात सोपवल्याचा मेसेज गेलेला आहे. मुख्य म्हणजे हे सगळं बंगालमध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर घडल्यानं या घटनांच्या टायमिंगची चर्चा झाली. याचाच अर्थ आता जर तृणमूलच्या 20 खासदारांचा भाजपला भक्कम पाठिंबा मिळाला तर भाजपचं केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रातल्या राजकीय समीकरणांकडे कानाडोळा करू शकतं. उलट 2029 मध्ये कुबड्यांशिवाय स्वबळावर सत्तेत येण्याचा आपला प्लॅन भाजप एक्झिक्यूट करण्यासाठी प्रयत्न करू शकतं. म्हणूनच राज्यातली सगळी सूत्र फडणवीसांच्या हातात देत सब कुछ फडणवीस करून भाजपचं दिल्लीतलं नेतृत्व शिंदेंना टॅकल करण्याची खेळी खेळू शकतं असं म्हटलं जातंय. पण तृणमूलच्या 20 खासदारांनी जरी भाजपला पाठिंबा दिला तरी एकनाथ शिंदेंना पूर्णपणे साईडलाईन करणं भाजपला शक्य होणार नाही. याची देखील काही कारण आहेत. खरं तर उद्धव ठाकरेंचं अस्तित्व संपवण्यासाठी भाजपने शिंदेंना बळ दिलंय. त्यामुळे जर यापुढे सुद्धा उद्धव ठाकरेंना शह द्यायचं असेल तर शिंदेंचं सोबत असणं हे भाजपसाठी गरजेचं आहे. जर तसं झालं नाही तर भाजपच्या होत असलेल्या अन्यायामुळे शिंदेंचा आणि ठाकरेंचा कोर वोटर हा आक्रमकपणे आपल्या नेत्यांच्या पाठीशी उभा राहू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपला केंद्रामध्ये डिलिमिटेशन कायदा मंजूर करून 2029 ला लोकसभेच्या जागा वाढवायच्या. हे भाजपचं सध्याचं महत्वाचं टार्गेट असल्याचं म्हटलं जाते. अशा वेळी 2/3 बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपसाठी एक खासदार देखील खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे 7 खासदारांची ताकद असलेल्या शिंदेंना नाराज करणं भाजपला परवडणार नाहीये. त्यात ऑपरेशन टायगर राबवत शिंदेंनी ठाकरेंचे 7 खासदार आपल्याकडे वळून घेण्यासाठी प्रयत्न चालू केल्याचं दिसतंय. त्याबद्दल आत्ताच्या घडामोडींना वेग आल्याचं सुद्धा दिसतंय. त्यामुळे असं झालं तर शिंदेंच्या शिवसेनेचं महत्व आणखीनच वाढेल. तसंच 2029 ला लोकसभेतल्या जागा वाढल्या तर महाराष्ट्रातल्या मतदारसंघांची संख्या सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची ताकद असलेल्या क्षेत्रातल्या जागा वाढल्या तर जास्तीत जास्त खासदारांच्या संख्याबळासाठी एकनाथ शिंदेंना सोबत ठेवण्याशिवाय भाजपला दुसरा कोणताही पर्याय नसल्याचं बोललं जातंय. शिवाय तृणमूलचे फुटीर खासदार हे भाजपमध्ये प्रवेश न करता फक्त भाजपला पाठिंबा देणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर विश्वास ठेवणं सध्या तरी भाजपसाठी मोठी रिस्क आहे. म्हणूनच शिंदेंना लांब करणं भाजपला सध्या तरी सोयीचं नसल्याचं म्हटलं जातंय. एकूणच तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांमुळे आता जरी शिंदेंचं टेन्शन वाढवल्याची चर्चा होत असली तरी त्यामुळे तात्पुरती राजकीय समीकरणं बदलू शकतात. पण लॉंग टर्म साठी एकनाथ शिंदेंचं सोबत असणं हेच भाजपसाठी महत्वाचं आहे हे सध्या दिसतंय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? तृणमूल काँग्रेसमधली फूट हा तात्पुरता धक्का आहे की यामुळे महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणात सुद्धा शिंदेंचं महत्व कमी होऊ शकतं? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोल्ड ब्ल्यूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.